नमस्कार, मी मानसी कांबळे. आपण पाहताय माय कोकण न्यूज 24. शब्दात गोडवा, भावनात ताकद, अशी ही आपली मायबोली मराठी. छत्रपतींच्या पराक्रमाची साक्ष आहे मराठी. संतांच्या अभंगांची भाषा आहे मराठी. ज्ञानेश्वरांची ओवी, तुकारामांचा अभंग मराठी शब्दात दडला आहे संस्काराचा रंग. काल दिनांक 27 फेब्रुवारी संपूर्ण महाराष्ट्रात आणि जगभरातील मराठी बांधवांनी मोठ्या उत्साहात मराठी भाषा गौरव दिन साजरा केला. हा दिवस आपण साजरा करतो तो थोर साहित्यिक वि.वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त. मराठी भाषेची श्रीमंती, तिचा अभिमान आणि तिच्या जतनाची जाणीव प्रत्येक मराठी मनामध्ये रुजवण्याचा हा दिवस आहे. मराठी ही केवळ संवादाची भाषा नाही, तर ती आपल्या संस्कृतीची, परंपरेची आणि अस्मितेची ओळख आहे. संत साहित्यापासून ते आधुनिक विज्ञान तंत्रज्ञानापर्यंत मराठी भाषेने प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे. आजच्या डिजिटल युगातही मराठीचा वापर वाढवणे, पुढील पिढीपर्यंत तिचा वारसा पोहोचवणे आणि आपल्या दैनंदिन व्यवहारात मराठीचा अभिमानाने उपयोग करणे हीच खरी या दिनाची शिकवण आहे. खोपोली नगर परिषद व कोकण मराठी साहित्य परिषद शाखा खोपोली यांच्या संयुक्त विद्यमाने साजऱ्या करण्यात आलेल्या मराठी राजभाषा गौरव दिन कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद होता. यावेळी ज्येष्ठ कवी श्री अरुण म्हात्रे यांचीही मान्यवर उपस्थिती लाभली. त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला साहित्यिक दिमाख लाभला व मराठी भाषेच्या वैभवाला अधिक अधोरेखित करण्यात आले. यावेळी महिलांची उपस्थिती विशेष उल्लेखनीय होती. कोकण मराठी साहित्य परिषदेच्या रेखा कोरे, उज्ज्वला दिघे, राजू पाध्ये, डॉक्टर सुभाष कटकदौन, अनिल कुमार रानडे, संजय गुंजाळ अध्यक्ष, नगराध्यक्ष कुलदीपक शेंडे, उपनगराध्यक्ष विक्रम साबळे, बांधकाम सभापती अनिल सानप, शिवसेनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते व माजी नगरसेवक मोहन अवसरमल, माजी नगराध्यक्ष दत्तात्रय मसूरकर, महिला व बाल कल्याण सभापती सुवर्णा मोरे, नियोजन सभापती प्रतीक्षा रेटरेकर, शिक्षण सभापती अमित फाळे, गटनेते संदीप पाटील तसेच खोपोली नगर परिषदेचे अधिकारी कर्मचारी, सर्व नगरसेवक नगरसेविका यांची उपस्थिती लाभली. मंदया व्रताची समयी तुळसीचे रोप माझे उंच आभाळात जाई. मी जो लांडले मला सोबती समाजा सखा येई गवेत आकाश झुले उंच माझा सोका, उंच उंच माझा सोका, झुले उंच माझा सोका. स्वप्नात पहिली राणीची बाग, स्वप्नात पहिली राणीची बाग, हत्तीच्या पाठीवर बसलाय नाग. मिसळते कोणी वाळूत स्तब्ध राहताना, वाळूत स्तब्ध राहताना लाटेने कैवरण्याची ही वेळ निराळी होती, ही वेळ निराळी आहे. तू वळून हसलीस जेव्हा नक्षत्र नितळले तेव्हा, तू वळून हसलीस जेव्हा नक्षत्र नितळले तेव्हा, मन शारून मिटण्याची डोळ्यात चंद्र टिपण्याची ही वेळ निराळी होती, ही वेळ निराळी आहे. ज्या चंद्र कवडशा खाली कोणी साध घातली ओली, ज्या चंद्र कवडशा खाली कोणी साध घातली ओली. मग चंद्र वळून जाताना, मग चंद्र वळून जाताना किरणात जळण जाण्याची ही वेळ निराळी होती, ही वेळ निराळी आहे.
हे गाणे जे मानिले मी खूप मला आठवले हे गाणे जे मानिले मी खूप मला आठवले शब्दास हाक देताना शब्दास हाक देताना आतून ते होण्याची वेळ निराळी होती ही वेळ निराळी आहे छातीत फुले फुलण्याची वाऱ्यावर मन तुलण्याची ही वेळ निराळी होती ही वेळ निराळी आहे ही वेळ निराळी आहे ही वेळ निराळी आहे. परंतु वेळेअभावी तो आता घेता येत नाही. प्रातिनिधिक स्वरूपात बाबू पुजारी यांनी एक कविता सादर करावी आणि त्यानंतर बक्षिसाचा कार्यक्रम. कारण आपण प्रयत्न केलाही हा खरा प्रयत्न येतो राहुल गायकवाड यांचा. त्यांना मी इंटरव्ह्यूमध्ये प्राधान्य देतो की आजचा प्रोग्राम ज्यांनी घडवलं ते राहुल गायकवाड, अमित पाडे आणि नगराध्यक्ष सगळे नगरसेवकांनी हा कार्यक्रम घडवला. त्याच्यामुळे आपण थोमस आम्हाला सानिध्यात घेऊन संयुक्त विद्यमाने आपण आजचा हा कार्यक्रम सादर करत आहोत. ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कुसुमगड यांच्या जन्मदिनी आपण हा मराठी राजभाषा दिन साजरी करत आहोत. रमदाबाईंना विनम्र अभिवादन करून थोमस आपचे संस्थापक मधुमंगेश कर्णिक यांना एक विनम्र अभिवादन. अमितराव आम्ही माफ कर बाबा तेवढी मिठी मात्र राहून गेली तुला समजण्या इतर माझी सगळी चूक होऊन गेली माफ कर बाबा तेवढी मिठी मात्र राहून गेली तुझ्या आडवळ पुस्तकाला कधी उघडताच आलं नाही तुझ्या आडवळ पुस्तकाला कधी उघडता आलं नाही तुझ्या भविष्याच्या कादंबरीला कधी वाचताच आलं नाही माफ कर बाबा तेवढी मिठी मात्र राहून गेली पायाला पडलेल्या भेगांमध्ये स्वतःला शोधता आलं नाही पायाला पडलेल्या भेगांमध्ये स्वतःला शोधता आला नाही त्या कणकर तळहाताला आदराने धरताच आलं नाही माफ कर बाबा तेवढी मिठी मात्र राहून गेली तुझ्यात ती सहनशीलता झेलताच आली नाही राहुलजी तुझ्यात ती सहनशीलता झेलताच आली नाही मला चूक माझी होती बाबा ती माफी मागताच आली नाही माफ कर बाबा तेवढी मिठी मात्र राहून गेली धावपळीच्या झगड्यातलं तुला थांबून पाहताच आलं नाही स्वतःला घडवता तुझ्यात घडवताच आलं नाही माफ कर बाबा तेवढी मिठी मात्र राहून गेली माफ कर बाबा तेवढी मिठी मात्र राहून गेली धन्यवाद बाबू पुजारी. यानंतर विद्यार्थ्यांना बक्षीस आपण देणार आहोत त्याची उद्घोषणा